आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतनं आणखी एक उत्तम आणि चांगली बातमी आहे भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा, कारण नेमबाजीच्या प्रकारात 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्ण पदक मिळालेलं आहे, तर अंजुम मुदगिलनं रौप्य पदकाची कामगिरी केली आहे। तेजस्विनीनं कालच रौप्य पदकाची कामगिरी केली आहे आणि आज तिनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। विजय साळवी आपल्यासोबत आहेत। विजय, या महाराष्ट्राच्या कन्येचं कौतुक करावं तितकं कमी आहे। ज्ञानदा, अगदी नेमक्या शब्दात तू सांगितलेलंस, कारण तेजस्विनी सावंतनं भारताला काल 50 मीटर रायफल प्रोन प्रकाराचं रौप्य पदक मिळवून दिलं होतं आणि आज त्याच 50 मीटर रायफल मधल्या 3 पोझिशन्स या प्रकारात तेजस्विनी सावंत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे। कोल्हापूरची ही कन्या खरोखरच कौतुक करायला पाहिजे। पुण्याची सून झाली आहे। समीर दरेकरांची पत्नी, वय वर्ष 37, पण अजूनही तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि त्याच पद्धतीची कामगिरी तिची आपल्याला दिसते। समीर दरेकरांशी माझं काल बोलणं झालं। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर यांचं देखील त्यांच्याशी बोलणं झालं। आपण त्यांची मुलाखत दाखवली आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की लग्नानंतरही कोणत्याही पद्धतीचं क्रेडिट मी किंवा तिच्या सासरकडची मंडळी म्हणजे माझ्या घरची मंडळी घेणार नाही। हे केवळ एकटी आणि एकटीचं यश आहे, ती म्हणजे तेजस्विनी सावंत। आणि या यशाचा पाया कोणी घातला असेल तर त्याच्या मातोश्री सुनीता सावंत यांनी। हे खूप मोठं क्रेडिट समीर दरेकर यांनी त्या सावंत फॅमिलीला दिलंय। पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची मान आज आणखी अभिमानानं उंचवली आहे तेजस्विनी सावंतनं सुवर्ण पदकाची कमाई करून। ज्ञानदा, नक्कीच सकाळी सकाळी ही गुड न्यूज मिळालेली आहे तेजस्विनीकडनं। विजय, धन्यवाद या माहितीबद्दल।